वर्धा शहराच्या मध्यभागी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक 2ला मंगळवारी भीषण आग लागली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या आगीत महत्त्वाचे कागदपत्र आणि औषधी साठा पूर्णपणे जळून खाक झालाय। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार आगीची सुरुवात 3ऱ्या मजल्यावरून झाली। याच मजल्यावर रुग्णालयाची रेकॉर्ड रूम आणि वॉर्डासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा होता। दुर्दैवाने या आगीत महत्त्वाचे कागदपत्र आणि औषधी साठा पूर्णपणे जळून खाक झालाय। आग लागल्याचं समजताच पोलीस प्रशासन आणि वर्धा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं। विशेष म्हणजे ज्या इमारतीला आग लागली तिथेच स्त्री रुग्ण विभाग, सर्जरी वॉर्ड आणि बालरुग्ण विभाग होता। मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या सर्व वॉर्डांमधील रुग्णांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलं। सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या महागड्या क्ष-किरण म्हणजेच एक्स-रे आणि सीटी स्कॅन मशिनरी सध्या तरी सुरक्षित असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। 4 ते 5 अग्निशामक बंबाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। शॉर्ट सर्किटनं आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायला लागतो, तातडीने सप्लाय बंद करण्यात आला आणि नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं। तर आग ही म्हणजे माझं तरी प्राथमिक दृष्ट्या मला असं वाटतं की ती शॉर्ट सर्किट मध्ये लागलेली आग आहे। इलेक्ट्रिकच्या काही मनुष्याने म्हणजे बालकांची काही हानी वगैरे झालेली नाही। आग लागल्याबरोबर या इथल्या प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी तातडीने इथे जे काही मॅनपॉवर काम करत होतं त्यांना बाहेर उतरवलं आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला। त्याच्यामुळे आम्हाला तातडीने ऍक्शन घेण्यासाठी चांगला ग्राउंड मिळाला।